महायुती सरकारने केले तांडा समृद्धी योजनेला 100 कोटी मंजूर. अखिल भारतीय बंजारा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. नंदुरबार मागील 6 महिन्यापासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून 500 कोटी रुपयाची तरतूद करावी व राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत कराव्यात यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने आक्रमक पवित्रा घेतला होता. शासनाला घरच्या आहेर देण्यासारखा इशारा देऊन दिनांक 31 ऑगस्ट 2024 मुक्तिदिनानिमित्ताने राज्यातील सुमारे 5,000 तांड्यांमध्ये चूलबंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेटच दिले होते. सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता लक्षात घेऊन मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एसटी बसेसवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला 100 कोटी निधी देखील पावसाळी अधिवेशनात दिल्याचे अधिकृत ग्रामविकास विभागाने पत्र दिलेले आहे. अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे शिफारसीवरून सुमारे 25 कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे. म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त करीत एकमेकांना पेढे भरवित होते. आम्ही दिलेले 31 ऑगस्ट रोजीच्या चूलबंद आंदोलन तूर्त स्थगित करीत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 मुक्तिदिन राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील मंत्री, आमदार, खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यांमध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करणार आहोत आणि महायुती सरकारचे सहकार्याबद्दल अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे मनस्वी आभार व्यक्त करतो, असे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. यावेळी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या शिवोंना आदेश केले आहेत की तातडीने राज्यातील सर्व तांड्यांमधून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेसाठी आणि स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी ठराव मागवण्यात यावे. म्हणून आम्ही या ठिकाणी अखिल भारतीय बंजारा क्रांती दल आणि बंजारा समाज खूप आनंदी आहे आणि या ठिकाणी जाहीर करतो की आम्हाला एवढा आनंद झाला आहे. त्याच्यामुळे 31 ऑगस्टचा माझा जो कार्यक्रम होता चूलबंद आंदोलनाचा तो स्थगित करतोय आणि 31 ऑगस्टच्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन तांड्यावर संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महाप्रसादाचा वाटप करून समाज बांधवांनी आनंद व्यक्त करावा असं या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. ह्या सगळ्या गोष्टी देत असताना अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारसीवर संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी या योजनेच्या जिल्हास्तरीय कमिटीवर 20 कार्यकर्ते घेतल्यामुळे समाजामध्ये आणि अखिल भारतीय बंजारा क्रांती दलामध्ये विशेष आनंद व्यक्त होत आहे.